नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. नोटबंदीची चौकशी झाल्यानंतर तो देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा ठरेल असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय आणि विरोधक असलेल्या मोदी शहांभोवती ईडीच्या चौकशीचा फास फिरेल असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. मुंबईतल्या काळा चौकी जे लोक काही ह्यांच्याबद्दल बोलायला जातील, काही करायला जातील, त्यांच्यावरती ईडीच्या केसेस टाकायच्या, त्यांच्यावरती सीबीआयच्या रेट्स टाकायच्या, त्यांच्यावरती इन्कम टॅक्सच्या रेट टाकायच्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहाना पण मला सांगायचंय, तुम्ही पुढे विरोधी पक्षातच जाणार आहात तेव्हा बाकीच्यांकडनं रेड पडतील ना, केसेस होतील ना. मी तुम्हाला आज सांगतो, मी माझ्या गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की नोटबंदी, या नोटबंदीची ज्या वेळेला इन्क्वायरी निघेल ना, त्यावेळेला 1947 सालानंतरचा सगळ्यात मोठा स्कॅम हा या देशातला ठरेल. सगळ्यात मोठा स्कॅम या देशातला ठरेल. मी भारतीय जनता पक्षाला मत देऊ नका सांगतोय, कारण त्यांना मत देणं म्हणजे या दोघांना मत देणं. युतीमधला शिवसेना हा त्यांचा जो पक्ष आहे, बरोबरचा पक्ष आहे, त्यांनाही मत का देऊ नका, म्हणजे त्यांना मत देणं म्हणजे ह्या दोघांना मत देणं आहे. मोदी फॉर न्यू इंडिया, गरीबों को एक बेहतर जीवन देना मोदी जी के लिए एक नारा नहीं, अभिमान है. कांग्रेस सिर्फ गरीबी हटाओ का नारा दे सकती है, कुछ कर नहीं सकती. पिछले 3 साल में 7.5 करोड़ लोग गरीबी से बाहर आए. फोटो बघताय, बाजूला एका फॅमिलीचा फोटो बघताय. बोलव रे त्यांना. यांचा स्वतःचा घरातला, त्यांचा फॅमिलीचा फोटो जो त्यांनी फेसबुकवरती का कुठेतरी त्यांचा टाकला, तो उचलला आणि त्याच्यावरती मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करतायत. त्यांच्या लावारिस कार्ट्याला लाजही वाटत नाही. आपण कोणाचे फोटो उचलतोय, कोणाच्या जाहिराती करतोय, काय करतोय, काही माहिती नाही. तो आमचा वैमानिक, काय रे नाव त्याचं, अमोल यादव, त्या बिचाराने, तो एक पायलट आपला मराठी मुलगा, त्याने विमान बनवलं, 6 सीटर का 8 सीटर विमान बनवलं, ज्याच्याबरोबर तिथे एमओयू केला गेला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुला 185 एकर आम्ही पालघरला जमीन देतो, 35,000 कोटी रुपयांचा आम्ही तुझ्याबरोबर तुझ्या या व्यवसायामध्ये सगळे टाकतो. आज अमोल यादवची काय परिस्थिती आहे? आज अमोल यादव देश सोडून अमेरिकेला निघून चाललाय की इथे काहीही घडलं नाही, त्याच्या आयुष्यामध्ये काही होत नाहीये. तो इथून उठून अमेरिकेला निघून चाललाय. आज बघा, ती जेट एअरवेज गेली इतकी वर्ष जी चालणारी आपल्या देशाची इतकी, त्यांचे 20,000 एम्प्लॉई आणि त्या कंपनीवरती अवलंबून असलेले इतर जे लोक, असे मिळून साधारणपणे 50,000 लोक बेरोजगार एका रात्रीत झाले. एका रात्रीत. बरं, जेट एअरवेज बंद होणार याच्या बातम्या गेले काही दिवस येत होत्या. पंतप्रधान कानेमध्ये आले. पंतप्रधानांनी ही गोष्ट का नाही थांबवली? इतके जण जर समजा बेरोजगार होणार असतील, इतके पायलट जर बेरोजगार होणार असतील, पंतप्रधान याच्यामध्ये का नाही पडले? आमचे अर्थमंत्री का नाही पडले? इतर लोक का नाही पडले? का ती बंद होऊ दिली? कोणाच्या घशात घालायची आहे?